नमस्कार, कशात सगळ्याजणी. चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघूया. रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी आज पापड बनवते. तर हे पापड आहेत तांदळाचे. तर हे मला थोडीशी लेट झाली रेसिपी तुमच्या सोबत शेअर करायला. जे वाळवणीचे पदार्थ आहेत ना, तर ते मी सुरुवातीलाच तुमच्या सोबत शेअर केलेले आहेत. तर ह्या तांदळाच्या पापडाला थोडंसं मला लेट झालेलं आहे. ही रेसिपी माझी नक्की बघा आणि आवडली असेल तर नक्की कमेंट करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. छान झालेले आहेत पापड माझे, तर तुम्ही नक्की बघा. तर इथं गॅस चालू करायचा आहे. गॅसवरती आपल्याला एक पातेलं ठेवायचं आहे. तर त्या पातेल्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालून घेते. कारण अंदाजे वगैरे काही घालायचं नाही, मापून वगैरे काही नाही घालायचं, अंदाजानेच घालायचं आहे. तर 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. हे पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे. तर आता इकडे घ्यायचं आहे आपल्याला सगळं साहित्य. तर साहित्यामध्ये आहे हे बघा, बघू शकता. तर इथं आता 1 चमचा मीठ आहे, 1 चमचा पापूड खार आहे, खायचा सोडा आहे, बेकिंग पावडर आहे आणि खसखस आहे. तर इथं तुम्ही तीळ पण आणि जिरे पण तुम्ही घालू शकता. तर इथं एक छोटंसं पातेले घेतलेलं आहे. त्या पातेल्यामध्ये 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. पाणी आता आपल्याला जसं लागेल तसं घालायचं आहे. किती लागतं हे बघूया. तर इथं मी 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे, अर्धी वाटी मी ठेवलेलं आहे. तर आता इथं सगळे साहित्य आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया. तर आता घालायचं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ कालवायचं आहे. कारण थंड पाण्यातच पीठ कालवलेलं आहे, बघू शकता. कारण गरम पाणी वगैरे काही नाही. इथं तांदळाचं पीठ आहे. तांदळाचं पीठ आता ह्या पाण्यामध्ये कालवून घ्यायचं आहे. मसाले जे घातलेले आहेत ना सगळं त्या पाण्यामध्ये. तर आता हे पीठ आपल्याला कसं करायचं आहे तर तुम्ही बघू शकता. आता इथं पाणी लागेल का नाही हे पण आपल्याला बघायचं आहे, किती लागेल हे पण बघायचं आहे. तर आता इथं पाणी थोडंसं आपल्याला लागणार आहे. जे आपण अर्धी वाटी जी पाणी ठेवलेलं आहे ना, तर ते आपण आता ह्यामध्ये घालून घेऊया. तर हे बघा, अशा पद्धतीनं आपल्याला पीठ भिजवायचं आहे. तर आता हे मिक्स करून घेऊया. तर झालेलं आहे, कारण मला 2 वाटी पाणी लागलेलं आहे, जेणेकरून आपल्याला 1 मोठी वाटी पीठ घेतलेलं होतं. आणि आता हे एक चाळणी घेतलेली आहे. चाळणीला आपण तेल लावून घेऊया ब्रशनं. तर ह्या चाळणीला आता आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता हे चाळणी आपल्याला पातेल्यावरती ठेवायचं आहे. तर हे जे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे ना, तर ह्या पातेल्यावरती आपल्याला हे चाळणी तेल लावलेली ठेवायचं आहे. आणि ह्या चाळणीवरती आपल्याला हे पीठ ओतून घ्यायचं आहे. जे आपण कालवलेलं तांदळाचं पीठ आहे ना, तर ते पीठ ह्या चाळणीमध्ये ओतून घेऊया. तर आता हे पीठ आपल्याला इथं शिजायला ठेवायचं आहे, वाफवून घ्यायचं आहे. खालच्या पाण्यानं आपल्याला हे पीठ मस्त चाळणीमध्ये ओतल्यानंतर वाफवून निघतं. आता थोडंसं बघूया की झालंय का नाही. याला एक 10 मिनटं ठेवलेलं आहे. आणखीन एक थोडं 2 मिनटं आपल्याला ठेवूया. तर सगळं करून आपल्याला 15 मिनिट लागतील हे पीठ शिजायला. तर हे बघा झालेलं आहे. आता इथं सगळं आपण सगळं पीठ उलटण्यानं खालीवरी करून घेऊया. कारण वरची बाजू पण 1-2 मिनिटासाठी आपल्याला वाफवून घ्यायची आहे. तर झालेलं आहे बघा, बघू शकता. मस्त वाफलेलं आहे पीठ. आता ह्याचे छान पापड बनवायचे आहेत. तर एका टोपल्यामध्ये आपल्याला हे पीठ ओतून घ्यायचं आहे. चाळणीचं सगळं आपल्याला पीठ खरडून घ्यायचं आहे. आता हे पीठ मोकळं करून घेऊया. कारण गरम आहे ना, तोपर्यंतच आपल्याला हे पीठ मळून घ्यावं लागेल. कारण जास्त थंड झालं ना तर मग नाही होणार. तर थंड होऊ द्या, कमी प्रमाणात थंड. तर बघा, बघू शकता. हाताला असलं आपल्याला सोसल एवढं होऊ द्यायचं थंड आणि आपण मळून घ्यायचं आहे. तर इथं आता एक पॉलिथिनची मी कॅरी बॅग घेतलेली आहे. तर त्या थंड झाल्यानंतर घालायचं आहे कॅरी बॅगमध्ये. तर आता आपल्याला हे पीठ मस्त मळून घेतलेलं आहे बघा, बघू शकता. तर हे अशा पद्धतीनं मळलेलं आहे. तर हे पीठ आपण परत नंतर हाताने थोडंसं तेल लावून घेऊया आणि पीठ मळून घेऊया. आता छानपैकी आपल्याला ह्याचे उंडे पण करून घ्यायचे. कारण पेढे जे म्हणतो आपण, तर पेढ्यासारखे आपण ह्याचे उंडे करून घेऊया. पापड लाटायला आपल्याला मोठा लागतो किंवा छोटा, ज्या आपल्याला
आवडीनुसार पापड बनवतो ना त्या प्रमाणे आपल्याला ह्याचे उंडे करून घ्यायचे आहेत. आता मस्त झालेलं आहे, मऊसूत पीठ झालेलं आहे बघा, बघू शकता. आता पटपट आपल्याला ह्याचे उंडे करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने जेवढे आपल्याला मोठे पाहिजे असेल तर थोडेसे मोठे करू शकता आणि लहान असेल तर तुम्ही लहान करू शकता. तर मी ह्या आकारामध्ये ठेवलेले आहेत. तर सगळे पेढे मी करून घेतलेले आहेत बघा, बघू शकता. पेड्यासारखे पिठाचे उंडे करून घेतलेले आहेत. तर चला आता पापड बनवून घेऊया. मस्त आता हे बटर पेपर घेतलेला आहे. तर थोडंसं तेल लावायचं. बटर पेपरला तेल लावायची गरज नाही. थोडंसं तेल मी बोटाने पुसलेलं आहे तुमच्या डोळ्याच्या समोरच. तर आता हे एक बटर पेपरवरती उंडा ठेवलेला आहे, वरतून एक बटर पेपर ठेवलेला आहे आणि मस्त त्या पुऱ्या लाटायच्या मशीनवरती आपण हे पापड बनवून घेतलेला आहे. अशा पद्धतीचे पापड बनवलेले आहेत बघा. तुम्हाला मोठे हवे असतील तर थोडासा उंडा मोठा करा, मोठे पापड होऊन जातील. तर हे मला एवढेच हवे होते, मी एवढेच बनवलेले आहेत. अशा प्रकारे मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत. आता सगळे पापड मी मध्ये फॅनच्या खाली बसूनच बनवलेले आहेत. आता नेऊन उन्हाला ठेवायचे आहेत, कारण सगळे पापड झाल्यानंतर तर बघा, बघू शकता मस्त झालेले आहेत. आता आपले पापड सगळे संपले, माझे उंडे पापड बनवायचे. तर आता हे पापड आता उन्हाला नेऊन ठेवायचे आहेत. गॅलरीमध्ये ऊन आहे माझ्या, म्हणून मी उन्हाला ठेवलेले आहेत. आता हे वाळल्यानंतर असे झालेले आहेत बघा, बघू शकता. कारण आपोआप सुटून वरती असे अद्दर होतात पापड. खूप छान होतात, कारण तांदळाचे पापड करायला पण सोपे आणि खायला पण खूप छान लागतात, चविष्ट लागतात. तर चला, रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अशाच नवीन रेसिपी मी आणखीन माझ्या वाळवणीचे पदार्थ भरपूर आहेत, जेवढ्या जमतील तेवढ्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. ते नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक नवीन रेसिपी आली की तुम्ही नक्की बघा.